Ah
हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, तुका मने घालू तयावरी भार, वाहू हा संसार संसार संसार, देवा पायी देवा पायी, पांडुरंगा करो प्रथमान Thank you.
प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सांत्वनिला बोधावं जदनविहित पाणी मंडना मंडनानं तरुणा तुलसी माला कंदार कंजनेत्रं सदा जवलहस्य विठ्ठल चिंतयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मस्तक पायावरी माधवय पायावरी सलग तिसरं कीर्तन असल्यामुळे उशीर झालेला आहे त्याबद्दल सर्वांची माफी मागतो क्षमस्व आणि कमी वेळेत किंवा कमी बॉल मध्ये जास्त रन काढण्याचा प्रयत्न करतो काळजी करू नका अभंग आपण आज घेतलेला आहे तुकोबारायांचा तुकोबारायांनी आपल्याला काय सांगितले ह्या अभंगातून भक्तीचं स्वरूप सांगितलंय की विठ्ठलाची भक्ती 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 पण कशी करावयाची ती भक्ती आजपर्यंत आपण त्या पद्धतीने केली आहे का असा विचार आज आपण करायचा आहे कारण भक्तीचं स्वरूप सांगताना तुकोबाराय म्हणतात की भक्तीचे किंवा देवाकडे जाण्याचे 4 मार्ग आहेत किती मार्ग आहेत 4 कोणकोणते मार्ग आहेत ते 1 यज्ञ मार्ग 2 ज्ञान मार्ग 3 कर्म आणि 4 भक्ती मार्ग मग आता मला सांगा आपण जर कर्म मार्ग करायचं स्वीकारलं तर आपण कर्म मार्ग करू शकतो का तुम्ही सांगा मला नाही करू शकत आता एक तुम्हाला सांगतो साधी गोष्ट आहे एक जणाची पत्नी आजारी पडली आणि त्याला मंत्र दिला मम भार्या रक्षिताम मम भार्या रक्षिताम मम भार्या रक्षिताम मम भार्या रक्षिताम पांडुरंगानं खरीच ती पत्नी उभी केली आणि उभी केल्यानंतर पळत आलं मुलगा पप्पा पप्पा मम्मी उठली आनंद झाला आणि त्यांना मला मम भार्या भक्षिताम रक्षितामचं काय झालं भक्षिताम झालं पुन्हा मी पुन्हा आला पप्पा मम्मी मिली म्हणजे अन्य मार्ग आपल्याला कुठं नेऊन पोहोचवतो काळाच्या जबड्यात पोहोचवतो मग यज्ञ मार्ग असू द्या यज्ञ मार्ग तर दुष्कर आहे पण कर्म मार्ग करायचा म्हटलं तरी कर्म अहो वय नसताना आपण वय लावतो आणि एसटीचा प्रवास करतो कसं कर्म आहे आपलं कर्म आपण शुद्ध करू शकत नाही मग कर्म मार्ग सूक्ष्म आहे ज्ञान मार्ग त्याच्यापेक्षा सक्षम आहे आणि मग यज्ञ मार्ग दुष्कर आहे यज्ञ मार्ग दुष्कर आहे म्हणजेच काय आहे अवघड यज्ञ मार्ग आपण स्वीकारू शकत नाही मग या तिन्हीचा स्वीकार करू शकत नाही म्हणून जगद्गुरु तुकोबारायाने हे काय केलं तिन्ही मार्ग बंद केले बोलू नका म्हणावं कीर्तन चालू असताना बोलायचं नाही बेडकाच्या जन्माला जाता असं म्हणतात मी नाही शास्त्र सांगतो आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो तिन्ही मार्ग जर अवघड असतील तर सोपा मार्ग तुकोबाराय कोणता आहे तुम्ही म्हणता तिन्ही मार्ग अवघड आहेत म्हणून त्या तिन्ही वाटा तुकोबारायांनी बंदच करून टाकल्या अग्या वाटा झाल्या क्षीण आणि
आणि तिन्ही वाटा बंद केल्यामुळं त्यांनी एक चौथा मार्ग सांगितलेला आहे आपल्याला, आणि तो आहे भक्तीचा मार्ग. मग म्हणले भक्ती केल्याने काय होईल? सगळ्यांनी विचारलं ना, महिला मंडळ वगैरे सगळे आले होते. म्हणले काय तुकोबर आहे, तुम्ही म्हणता भक्ती 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 केल्यानं, जर आम्ही भक्ती केली तर त्या भक्तीमुळं काय होईल नेमकं? अहो म्हणले काय नाही, भक्ती जर तुम्ही केली तर या यमयातनेतून तुमची सुटका होईल. यमयातना तुम्हाला भोगाव्या लागणार नाही, म्हणजे नरकवास भोगावा लागणार नाही, आणि तुमचं जीवन सुखी आणि समृद्ध होईल. मग ठीक आहे म्हणले. मग एवढंच का? नाही म्हणले, अजून आहे. पण भक्ती कशी करायची? तर सांगतो ऐका म्हणले. भक्ती करत असताना आपलं अंतःकरण शुद्ध असायला हवं, आणि आपलं देवावर ठाम प्रेम असायला हवं. कारण आपल्याला जर देव आपलासा करून घ्यावायचा असेल तर प्रेम पाहिजे. हो, किती प्रेम असतं हो देवावर. हा, किती गडबडीत आपण नैवेद्य दाखवतो, वडून घेऊन खातो. भक्ती प्रेमा बिना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा बिना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा बिना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा बिना ज्ञान देवा, भक्ती प्रेमा बिना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा भक्ती प्रेमा बिना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा दया माझी. त्याच्यामध्ये फार सुंदर आहे, पण आपलं भक्तीकडे चाललो होतो आपण, ज्ञानाकडे नाही. आणि भक्ती मार्ग करत असताना ह्या भक्ती मार्गाकडे आपल्याला कोणताही भक्ती करत असताना आपल्याकडे काय असलं पाहिजे? प्रेम. आणि प्रेमाशिवाय काहीच होत नाही, काय हरकत नाही. ज्ञान जरी मिळवायचं असेल तरी आपल्याला काय लागणार आहे? प्रेमच लागणार आहे. पण आता ज्ञानाकडे न जाता आपण कुठे जायचंय? भक्तीकडे जायचंय. परमेश्वर नाना, भक्तीकडे जायचंय. आणि मग भक्तीकडे जायचं असेल तर भक्तीचे ज्या वाटा लावाव्या सुबटा असं प्रमाण दिलं असतं तर योग्य झालं असतं. ओके, नो प्रॉब्लेम. आणि मग त्या ठिकाणी नेमकं म्हणजे तुकाराम महाराज तुम्ही म्हणता की यमयातना भोगाव्या लागणार नाही. कसं काय म्हणता असं? आता प्रत्येकाला मरायचं तर आहे, असं कोण आहे का की जगणार आहे मरणारच नाही? नाही, सगळेच मरावं लागतं, सगळ्यांनाच मरावं लागतंय. जन्म ते मरण. आणि मग त्या ठिकाणी म्हणले एखाद्या वेळेस आपण जर मेलो तर आपण आपल्याला कोण घेऊन जातं? यमाचे दूत. आणि यमदूत घेऊन गेल्यानंतर कुठे नेतात? यमाकडे नेतात. आणि यम मग तिथं आपलं सगळं परीक्षा घेतो. आता समजा त्या एक ठिकाणी एक एक्सपायर झाली व्यक्ती होऊ नये, पण आपण उदाहरण दाखवतो. आणि त्या व्यक्तीला तिथे गेल्यानंतर यमदूताने नेलं, यमदूताने पाहिलं, यमाने पाहिलं. यमराज म्हणजे कुठले? हे होय महाराष्ट्रातले, सोलापूर जिल्ह्यातले, माढा तालुक्यातले, जमगावचे. हा, बर बर बर, काय यांचं आहे? काय नाही बघा म्हणले, हे ना दररोज उठले की पहिलं काय करायचे? केर उचलायचे, चौकात नेऊन टाकायचे. पहिलं का? बर, आणखीन काय? त्याने आई वडिलांना कधी सांभाळलं नाही, त्याने कुणाला नीट बोलले नाही, सप्ताहाला आडवे आले, स्वतः काय देत नाही, दुसऱ्याला देऊ देत
नाही अन्नदान कधी करत केलं नाही. अरे बापरे लय जायचं. अहो खूप आहे पण आपल्याला वेळ नाही. आपल्याकडे वेळ कमी आहे त्याच्यामुळे रेकॉर्ड लय लांबवायला नको. आणि मग तेवढ्यात ठीक आहे म्हणले. मग याला काय करायचं? ह्याचे दोष भरपूर आहेत. याला आपण नरकात 11 प्रकारचे नरक त्याला भोगू द्या म्हणले. एक एक नरक एक एक 1000 वेळा भोगावा लागतो. आपण म्हणतो काय नसतं. ठीक आहे बर म्हणले. पुन्हा दुसरे एक गिरायक आले. हे कुठले आहेत? हे पण जामगावचेच आहेत म्हणले. ह्यांचं काय आहे? अहो ह्यांचं काय सांगायचं आहे म्हणजे उठलं की स्नान झालं की पहिलं मंदिरात येतात. काकडा भजन करतात. माहिती आहे ना सगळ्यांना काकडा? तुम्हाला माहिती आहे. हा मग ते काकडा भजन आमचं नाव काकडे त्याच्यामुळेच पडले. आम्ही काकडा भजन करत होतो. आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो ते काकडा भजन करतात. सडा रांगोळी घालतात. स्वच्छ करतात मंदिर. देवाला नैवेद्य पूजा अर्चा फल पुष्प धूपाम समर्पयामी सगळं काय. आणि मग आणखीन काय? अहो म्हणले बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर सगळ्याला विचारतात काय चाललंय तुमचं, कसं चाललंय, कुणाची अडचण आहे का, काय कुणाचं तक्रार आहे का. त्या तक्रारी निवारण करतात. चौकात बसून प्रत्येकाच्या तक्रारी निवारण करतात. आणि प्रत्येकाला सांगतात की हे बघा परमार्थ करत चला. देवाचं नामस्मरण घेत चला. देवाचं नामस्मरण केलं तरच तुमच्या जीवनाचं कल्याण होणार आहे. नाहीतर तुमची त्रेदशा झाल्याशिवाय राहणार नाही. असं प्रत्येकाला उपदेश करतात. हरिपाठ घेतात. गाथा वाचतात. ज्ञानेश्वरी वाचतात. महाभारत वाचतात. एवढंच नाही तर सर्व लोकांना वाचायला लावतात. मुलांना शिकवतात. अहो भरपूर आहे. आणखीन काय? समजा एखाद्याला परमार्थाचं वावडं असतं त्याला समाजसेवा करायला सांगतात. हा आणि मग असे सगळं चांगलं. अरे बापरे यम हजरला सिंहासनावर यम उतरला नालिंगन दिलो त्याला की धन्य झाला म्हणले यम लोक. आज अशी व्यक्ती आली परमार्थ करणारा आमच्याकडे धन्य झाला. आणि म्हणून त्याला काय केलं? विष्णूचे दूत बोलावून घेतले आणि वैकुंठाला पाठवलं. कुणाला? भक्ती करणाराला. आणि ज्याने भक्ती करत नाही नीट वागत नाही आर्दानपणा करतात त्याला कुठं पाठवलं? नरकाकडे पाठवलं. मग काही तार्किक असतात मुळे अन्नासारखे आपल्या. ते म्हणले तुकोबार आहे की मेल्यावरच की हे सगळं मेल्यावरच. जिवंतपणे का? अरे जिवंतपणे का नाही. जिवंतपणे काय करतात? जिवंतपणे सुद्धा जर मेल्यावर ह्याचा भक्तीचा उपयोग होत असेल तर मेल्यावर का होणार नाही? जिवंत असताना का होणार नाही? आता पहा आपल्याकडे नोटा आहेत बरोबर आहे. 500च्या नोटा गव्हर्नमेंटचा त्याच्यावर शिक्का गव्हर्नमेंटची सही वगैरे. ह्या नोटा आपल्या महाराष्ट्रात चालतात. महाराष्ट्राच्या बाहेर पण चालतात. पण आउट ऑफ इंडिया देशाच्या बाहेर चालतात का? नाही चालत. मग प्रत्येक देशात चालणारी गोष्ट कोणती आहे सांगा? आता खूप मागले ना. कोणते? सोनं. मग हे सोनं घेऊन तुम्ही कुठल्याही देशात जावा चालल्याशिवाय राहत नाही. कुठल्याही देशात जावा मग तुम्ही. तसं भक्ती काय आहे? सोनं आहे सोनं. मग मला सांगा मेल्यावर उपयोगी पडणार आहे आणि जिवंत असल्यावर सुद्धा त्याचा आपल्याला उपयोगच होणार आहे. मग काय करावं लागेल भक्ती करण्यासाठी? काय नाही म्हणजे नामस्मरण करायचं भजन करायचं कीर्तन करायचं हा सगळं. हो ठीक आहे म्हणजे बर. आणि तुकाराम महाराज निघून गेले. त्यांनी पंढरपूरला जाऊन विणा आणला. आळंदीला जाऊन मृदंग आणला. नगरला जाऊन टाळ आणले. सगळं साहित्याला भजनी मंडळ स्थापन केलं माऊली महाराजांनी बाहेरून येऊन जामगाव मध्ये. आणि मग त्या ठिकाणी सगळे जमा झाले. आपले वसंतापा जुने फार म्हणजे आपल्या गुरुजींच्या एकनाथ गुरुजींचे शिष्य आहेत ते. मी पण त्यावेळेस लहान होतो त्यावेळेस मी पण ग्रुप तयार केला होता. ग्रुप मधले मला वाटते कोणच नाही. विकास आपले होते परत कोण नाही ते कुठं काय मला माहित नाही. निसटले. भक्ती करता करता लोक निसटतात पण शेती करता करता कोणी निसटत नाही. असो. आणि मग त्या ठिकाणी ते म्हणजे ठीक आहे कुठं होतो आपण? कीर्तनात. हा माऊली भक्ती तर आहेच की. पण मी काय सांगत होतो तुम्हाला? सोनं कुठे? हा सोनं महत्वाचा विषय आहे महिलांचा. सोनं. आणि त्या सोनं कुठेही जातं. 10 मिनिटात किती पण कर्ज मंजूर.
पाहिजे तेवढं घ्या. सोन्यासारखी भक्ती आहे, हे कुठेही चालती असं सांगून गेले. हा, सगळं साहित्य आणलं, भजनी मंडळ तयार झालं, भजन सुरू झालं, गावामध्ये टाळ वाजायला लागले, मृदुंग वाजायला लागला, विणा वाजायला लागला, हरिपाठ होऊ लागला. हा, आणि काकडा पण सुरू केला. मी सांगितलं होतं परवा पाठीमागच्या कीर्तनात, काकडा पण चालू करा. हा, काकडा पण सुरू झाला. आणि मग बघता बघता सगळं मस्त चाललं, सगळं भजन भक्ती होऊ लागली. पण काय करावं लागतं, सिंहावं लोकण म्हणतात, पाठीमागं जाऊन एकदा बघावं लागतं. हा, आता पोपट आपण पाठीमागं जाऊन बघितलं म्हणून तर कीर्तनाला येऊन थांबले. चांगला तबला वाजत होते अगोदर. आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, ते महाराज तुकाराम महाराज काय झाले, चला बघू म्हणले, आपण चमकवकरांना सांगून आलोय सगळं भक्तीचं. आले आले तर लाइटिंग दिसली मस्त पैकी मंदिरावर, चमचम सगळं चमकत होतं. भजनकरी सगळे होते, कीर्तनकार कीर्तन करत होते. आणि मग तुकाराम महाराज आले, बघितलं, पाहिलं सगळं. पण तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं, अरे ह्यांना भक्ती करायला सांगली होती मी, हे भक्ती करत आहे, तरी पण यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता नाही. काय झालंय नेमकं? कारण भक्ती करणारा चेहरा कसा असला पाहिजे, आमच्या अण्णासारखा असला पाहिजे, प्रफुल्लित, आहे की नाही? हा, एवढं वय असून सुद्धा बघा, आज प्रवचन झालं वाटतं त्यांचं. हा, आणि मग त्या ठिकाणी कोणाचा चेहरा, मामासाहेब दांडेकर फार गोष्ट छान सांगायचे की भक्ती करणारा चेहरा कसा असला पाहिजे, उमललेल्या गुलाबाच्या उमललेल्या कळीप्रमाणे, हा, कळी उमललेल्या फुलाप्रमाणे असा तो चेहरा असला पाहिजे. मग कळतं की हा भक्ती चालू आहे. पण सगळ्याचे चेहरे असे होते की पोचून आल्यासारखे, पोचून आल्यासारखे म्हणजे स्टँडवर नाही. आलं लक्षात तुमच्या? आणि मग तुकाराम महाराज म्हणले, अरे काय तुम्ही भक्ती करताय ना? हो. तुम्ही कोण? मी तुकाराम महाराज. अरे अरे अरे, तुम्ही सांगून गेला होता ना, भक्ती करा, भजन करा, कीर्तन करा, हरिपाठ करा, काकडा करा. हो. मग तुम्ही करत नाही? अहो करतोय की आम्ही, सगळंच करतोय, काहीच ठेवत नाही. मग तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता का नाही, समाधान का नाही? आपण करतो कशासाठी सगळ्या गोष्टी? ओनली फॉर सॅटिस्फिकेशन, है की नाही? समाधानासाठी, फक्त समाधानासाठी करतो. त्या सगळ्या गोष्टी समाधानासाठी करतो. मग समाधानच नाही तुमच्या चेहऱ्यावर, काय कारण आहे? तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळं करतो, टाळ आणले, सगळं केलं, भजन करतो, सगळं तुम्ही सांगितलं तसं करतोय, तरी सुद्धा मग समाधान का नाही? मग तुमची भक्ती करण्याची पद्धत चुकीची आहे. एकदा काय झालं पहा, डॉक्टरकडे गेले एक पेशंटला 2 औषधं दिली, एक पोटात घ्यायचं दिलं आणि एक बाहेरून चोळायचं दिलं. 2 बॉटल दिल्या. 2 बॉटल घेऊन ते पेशंट आलं. घरी आल्यानंतर त्याच्याकडनं काय झालं, पोटात घ्यायची बॉटल वर चोळली, वर चोळायची बॉटल पोटात घातली. वर नाही आग, खांग नाही आग, सगळीकडे आग आग. आता काय होणार? का बरं आग? पद्धत चुकली. काय झालं? पद्धत चुकली. तसं तुमची भक्ती करण्याची पद्धत चुकली आहे आणि म्हणून तुम्हाला समाधान भेटत नाही. मग मला सांगा, आम्हाला समाधान भेटत नाही, आमची भक्ती करण्याची पद्धत चुकीची आहे. किती वर्ष झालं आपल्या सप्त्याला, आपल्या किती वेळ, किती वर्ष आहे? 29 वर्ष झाली आम्ही सप्ताह करतोय, तरी सुद्धा अजून पद्धत कळालीच नाही आम्हाला. मग तुम्ही सांगा महाराज, आता काय करायचं नेमकं? काय करायचं ते अभंगाचं प्रथम चरण. आवडते देवा, आवडते देवा, Thank you.
संकल्पाने माया सोहळ्याची, संकल्पाने माया सोहळ्याची, देविया मनाचे दर्शती राहावे, देविया मनाचे दर्शती राहावे. वानाना, टाळ्या वाजवा नानासाठी सगळे एकदा. अशी भक्ती करायला पाहिजे की आपण ज्यावेळेस गातो त्या गाण्यामधून आपल्याला कळायला पाहिजे काय करायचं आहे नेमकं. भक्ती करायची पण कशी करायची, हेची कोणती, हेची भक्ती पण कसली, थोर. दोन विशेषणे सांगितलेत महाराजांनी, एक थोर भक्ती आणि दुसरं आवडती भक्ती. आवडती हे क्रियापद नाही, विशेषण आहे. विशेषण म्हणून आता तो वापरले, आवडणारी आणि थोर अशी भक्ती. मग ही भक्ती करायची असेल तर काय करावं लागेल हो. संकल्पावी माया संसाराची. आता तुम्ही म्हणाल 29 वर्ष झाला आम्ही संसार करतोय, आता सोडून द्यायचा होय. अजिबात नाही. महाराजांनी संसार सोडायला सांगितलेला नाही, संसारावरची माया सोडायची आहे. काय सोडायचं आहे, माया. त्याच्यावर असणारी जी प्रेम आहे ना तुमच्या संसारावर, Daya
सुंदर. तर भक्ती कशा पद्धतीनं करायची आहे तुकाराम महाराजांना विचारलं. काय करायचंय? फक्त संसारावरती माया काढून फक्त कुठं घालायचं आहे? परमार्थावर. बाकी काय करायचं नाही. मग एवढं जमत नाही ना. एवढं जमत नाही म्हणून तर सगळं आयुष्य दुःखात काढतोय माणूस. दुसरं काही नाही. कितीही सांगा की बाबा रे संसारावरचं प्रेम फक्त देवावर लाव. नाही ऐकतो. इकडच्या वाप्यातून कांदा उपटून रोप दुसरीकडे लावून पुन्हा नेतो आरतीला. पण संसारावरचं प्रेम काढून देवावर मात्र पाठवायला तो उशीर करतो. आणि जोपर्यंत उशीर करतो तोपर्यंत त्याला समाधान मिळत नाही. तुम्हाला सांगतो 4 गंजडी होते. गंजडी गंजडी म्हणजे कळतंय ना? हा, ओम भोले काय तर म्हणतात. ते एकदा निघाले होते तीर्थयात्रेला. आणि जाता जाता काय झालं, त्यांना एक शिना नदीसारखी नदी आडवी आली. आणि त्यातून ते म्हणजे थांबू जरा थोडं, इथं कोटा आहे त्या गोट्यात थांबले. आणि तिथं एकदा त्यांनी ते चिलीम भरलं आणि ते पिले. गांजा, हा गांजा म्हणतात त्याला. आणि मग ते पिल्यानंतर मग काय तुम्हाला सांगतो तसेच उठले निघाले. पूल नव्हता, पूलच नव्हता. ते पाण्यातनं निघाले. पाण्यातनं निघाल्यानंतर एक ग्रस्त होते, अण्णा आमचे तिथं होते. अय थांबा, कुठं निघालाय? कुठं निघालाय म्हणजे तुम्हाला काय करायचंय? हे सरळ बोलतच नसतात, नेहमी छत्रीच्या दांड्यासाठी. आणि मग म्हणजे अरे तसं नाही, पाणी आहे नदीमध्ये. होय कळतंय की मला. मग ही काय धोतरवर गेले की म्हणला. धोतरवर करून काय उपयोग आहे म्हणला? 2 पुरुष पाने. आता ते पुरुषाचा अपभ्रंश झाला आणि काय म्हणतात परुष. परुष 3 परुष हिर आहे. परुष नाही, पुरुष शब्द आहे. म्हणजे पुरुषाची जेवढी उंची असते तेवढं म्हणतात. तो शब्द आता गंगाळ्यासारखं झालं. गंगा जळाचं गंगाळ झालं, तसं त्या पुरुषाचं परुष झालं. असो, एवढं पाणी म्हणजे तुम्हाला जाता येणार नाही. आणि जर तुम्ही गेलाच तर काय होईल? बंगालच्या उपसागरावर मिळचाल, दुसरं काय होणार आहे? अरे बापरे म्हणले, मग आम्ही पलीकडे जायचंच नाही का? हा जा ना म्हणले. कोण नाही म्हणते. मग कसं जायचं? वरच्या बाजूला जा, सुलतानपूरच्या बाजूला. तिथं एक नावाडी आहे. त्याचं टायमिंग आहे शेवटची गाडी येईपर्यंत. माड्याहून गाडी शेवटची आली की तो इकडच्या बाजूला माणसं सोडतो आणि तो निघून जातो. जर गाडी टायमिंग मध्ये आले तर तो तुम्हाला सापडणार नाही. जर गाडी लेट झालेली असेल माझ्यासारखी आज तर सापडेल. हा होत नाही, मी 5 मिनिटं लेट झालो. आणि मग ठीक आहे म्हणले. गेले हे वर. ओ नावाडे दादा, ओ नावाडे दादा. कुठला नावाडे दादा? नेमकी त्या दिवशी गाडी वेळेवर आली होती आणि नावाडी नाव ठेवून गेला होता निघून. नाव काय घेऊन जाता येत नाही. नाव कुठं असते? पाण्यात का जमिनीवर असते? का बरं पाण्यातच का असते? कारण त्याचा उपयोग कुठे आहे? पाण्यात. म्हणजे नाव पाण्यात असते. आणि पाणी नावेमध्ये असतं का? नाही. जर पाणी नावेमध्ये गेलो तर बुडणार. आत बसलेले तरणार का मरणार? मरणार. तसंच आहे हो संसाराचं बल. संसारात आपण असणं आणि संसार आपल्यापासून दूर असणं याच्यामध्ये फरक आहे. आणि मग ते 4 जण हाका मारत तिथपर्यंत गेले. गेल्यानंतर नावाड्याची ओढ आहे म्हणजे नाव तर घेऊन गेला नसेल म्हणले घरला. मग असे देतात बघू आपण नाव. चापत गेले गोपाळाची आणि नेमकी गाडी काय ती नाव सापडली. आणि नाव सापडल्यानंतर आता म्हणजे ओले असतील. ओले माहित आहे ना? ते तुम्हाला माहित आहे सगळे शेणात काटावर राहताय तुम्ही. ते ओले बघू म्हणले. चापटून पाहिजे ओले पण सापडले. ओले सापडले. हे 4 गायच्या नावेत बसले आणि नाव निघाली पहिले फिरायला. ओले मारतात संध्याकाळी 9ला बसलेले 12 वाजले तरी म्हणजे अजून कशी ना. अरे पाऊस पडला असेल वर ज्यादा, धरणातलं उजनीचं पाणी सोडलं असेल, मध्ये महापूर आलता तसं काय तर झालं असेल म्हणले. मारा मारा मारा. दोघांनी मारायचं. पुन्हा दमदकी दोघांनी. पुन्हा शेवटी कंटाळले. अरे दिसायला लागलं. पहाट झाली. चांगलं दिसायला लागलं. अरे म्हणली अजून लय ना पाणी असू द्या म्हणली. पण किती आलोय आपण? पुढं तर किती आलोय बघू म्हणले. मागं पाहिलं
जिथं होते तिथंच होते. आता ते जिथं होते तिथंच का होते बरं? कारण त्यांनी नावेचा बांधलेला दोर लिंबाच्या झाडाला सोडला नाही. आणि मग ते रात्रंदिवस वर्षे 10 वर्ष जर वले मारत राहिले असते, पोचले असते का? मग ते पोचले नसते का? पोचले पण असते, पण काय करावं लागलं असतं? हा, तो दोर सोडावा लागला असता. तसंच आहे, भक्ती रूपी आपली नाव आहे. लक्षात घ्या सगळे, भक्ती रूपी आपली नाव आहे. समाधानाच्या तीरावर जायचं आहे. कुठं जायचं आहे? समाधानाच्या तीरावर. कुठं बसून जायचं आहे? भक्ती रूपेच्या नावेमध्ये बसून जायचं आहे. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? प्रेम रूपी जो दोर आहे ना, संसार रूपी वृक्षाला बांधलेला आहे, तो काय करावा लागणार आहे? सोडावा लागणार आहे. आणि जर तो सोडला तर आपण समाधानापर्यंत नक्की पोहोचू शकू. हा, एकोणतीस वर्ष